हॅलो, कसे आहात? बघताय किती सुंदर मस्त वाटत होती ही जागा. आम्ही ना कामशेत फाट्यावरून आत कोंडेश्वर मंदिर इथे गेलो होतो. शंकराचं मंदिर आहे हे आणि जाताना हे सुंदर धबधबेही दिसत होते. माझी इच्छा होती की श्रावण सोमवारापैकी एक तरी सोमवार अशा मंदिरात जावं जिथे की आपण गेलो नाही आहे असं कुठल्या शंकराच्या मंदिरात. मग काय खूप सारे रील्स बघतच होते. रील्समध्ये आजकाल भरपूर मंदिरं दिसतात जी की आपण एक्सप्लोअर केलेली नाही आहेत, जिथे दर्शनाला गेलेलो नाही आहे. मग तिथेच हे मंदिर भेटलं. मला वाटलं आत इथे गर्दी नसणार आहे, पण गाववाल्यांची खूप सारी गर्दी होती इथे आणि खूप छान वाटत होतं या मंदिरात येऊन. मंदिराच्या आजूबाजूनी पण धबधबे होते आणि डोंगराच्या अशा कठड्यावर हे मंदिर आहे. म्हणजे चारी साईडनी डोंगर आहेत आणि मस्त आतमध्ये हे मंदिर आहे. खूप प्रसन्न वाटत होतं इथे आणि पाऊस होता. डोंगरांवर छान ढगसुद्धा आले होते. खूप छान वाटत होतं. नंदी महाराजांना आंघोळ घातली आधी त्यांनी इथे आणि येताना आम्ही या जागी थांबलो. तिथे ना एक कपल होतं. ह्या माणसांनी ना इतका सुंदर शंख वाजवला होता इथे आणि फोटो काढले. जाताना बघा आम्हाला कोण कोण भेटलं. आदित्यची इच्छा थांब मी पकडून दाखवतो आणि म्हणलं पटकन सोड चावायच्या आधी. मग त्यालाही आंघोळ घातली. प्राणवी मॅडम थकल्या, जाताना झोपून गेल्या.